नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रो. धर्मादाय आयुक्तचा आपला जो पेपर जो आहे तर तो अगदी 20-25 दिवसावरती आलेला आहे. अंदाजे नोव्हेंबरच्या 12 तारखेच्या नंतर तुमचा पेपर कधी येऊ शकतो किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये तुमचा पेपरचं जे आहे तर ते येऊ शकतं ना. अशातमध्ये आपल्या वेबसाईटवरती आता काय झालेलं आहे की तुमची जी एक्झाम होणार आहे त्याचे जे क्वेश्चन कसे असणार आहे तर ती डेमो लिंक जी आहे ना तर ती चालू झालेली आहे. आय नो मी व्हिडिओ थोडासा लेट घेत आहे, पण आता आपल्याला एकंदरीत रंगीत तालिमीसाठी पुढचे 20-21 दिवस मिळणार आहे, ज्यामध्ये प्रत्यक्ष लढाईच्या त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत, कशा प्रकारचे थिंकिंग कॅपॅसिटी आपल्याला डेव्हलप करावं लागणार आहे. याच्यासाठी ही रंगीत तालीम पुढचे 21 दिवस 20-22 जेवढे दिवस असतील त्यासाठी तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या या ई-स्वयंवरती आपण काय केलेलं आहे की धर्मादाय आयुक्ताची ही जी टेस्ट सिरीज आहे, स्पेशल टेस्ट सिरीज आहे तर ती आपण सुरू केलेली आहे. इथे जरी तुम्हाला 299 दिसत असले तरीही यामध्ये फक्त 199 रुपीजच याची फीस आहे. ठीक आहे, किती 199 रुपीजच याची आहे. 10 फुल लेंथ टेस्ट यामध्ये असणार आहे तुम्हाला. आणि स्पेसिफिकली ज्या इतर राज्याच्या ज्या धर्मादाय चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या त्याच्यातून आपण प्रश्न घेतलेले आहेत आणि हे रिझनिंगचे स्पेसिफिकली रिझनिंगसाठी जे आहे ना तर ही अतिशय उपयुक्त आणि दर्जेदार टेस्ट सिरीज असणार आहे. या ॲप्लिकेशनवरती जा, तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा ई-स्वयंचं आणि तिथून जाऊन नंतर टेस्ट सिरीजमध्ये जाऊन तुम्ही ही टेस्ट सिरीज घेऊ शकता ना. आता जी डेमो लिंक आहे ती डेमो लिंक काय आहे ते देखील तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला आणखी एक आवाहन करेल की ज्यावेळेस ही टेस्ट सिरीज घेणार आहात तर त्यावेळेस आपली ई-स्वयंची म्हणा किंवा कुठनाचीही घेतली तर त्यावेळेस तुम्ही डेस्कटॉप, लॅपटॉप आणि कम्प्युटरवर सोडवायचा प्रयत्न करा, कारण मोबाईलचा इंटरफेस वेगळा आहे. आपल्याला प्रत्यक्ष रणभूमीवरती ज्या डेस्कटॉपच्या समोर आपल्याला आपले प्रश्न सोडवायचे आहे तर ते फॅमिलिअरिटी यायला पाहिजे आणि तुमचा माइंडसेट त्या झोनमध्ये किती प्रखरतेने काम करू शकतो हे चेक करण्यासाठी लॅपटॉपवरच करा. ठीक आहे, चला आता हे बघूया नेमकं परीक्षेमध्ये पॅटर्न काय काय असणार आहे. धर्मादायची वेबसाईट आहे. इथं आल्यानंतर नवीन पदभरतीच्या इथे गेल्यानंतर इथं लॉग इन ID वगैरे इथे काही टाकायची आवश्यकता नाही आहे. इथं डेमोसाठी काही आवश्यकता नाही आहे. जस्ट मिनिट, मी तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसावं म्हणून काय करतो की ब्राईटनेस जे आहे ना तर ते थोडासा कमी करतो म्हणजे तुम्हाला सगळं काही व्यवस्थित दिसेल. ओके, तर इथे तुम्हाला डेमोसाठी कसलंही साइन इन वगैरे करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली साइन इनवरती जरी क्लिक केलं तरी तुमचं पुढचं पेज येणार आहे. पण तिथे ज्यावेळेस परीक्षेमध्ये ते येईल तर त्यावेळेस तुम्हाला तिथं काय करायचं आहे की तुमचं पूर्ण क्रेडेन्शियल टाकायचं आहे. नंतर इथे नेक्स्ट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला जर समजा काही वाचण्याला प्रॉब्लेम असाल किंवा आपल्याला इथे जर लँग्वेज चेंज करायचं असेल तर लँग्वेज देखील चेंज करून घेऊ शकतो. या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ना तर या बारकाईने वाचा. व्हिडिओ बनवताना कदाचित माझ्याकडून सुटू शकतात, पण ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष माहिती वाचतो ना तर ते आपल्याला समजतं. आणि इथे बघा, इथे ही जी कलर ग्रेडिंग आहेत ना ह्या प्रश्नांची तर ही देखील तुमच्या माइंडसेटमध्ये असली पाहिजे. रेड म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाही, ग्रीन म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाच्या अगोदर उत्तर दिलेलं आहे. तर हे समजून घ्यायचं. नंतर नेक्स्टवर जायचं. नंतर इथे आय अंडरस्टँड करायचं. प्रश्न जे आहेत ना तर ते तुम्ही कधीही लँग्वेज त्याची चेंज करू शकता. ठीक आहे, मराठी, इंग्लिश जर तुम्हाला जे परफेक्ट असेल ते करू शकता. ठीक आहे, आय एम रेडी टू बिगिन केल्यानंतर सिलेक्ट लँग्वेज डिफॉल्ट केल्यानंतर इंग्लिश केल्यानंतर आय एम रेडी टू जॉईन आलं. नंतर तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेमध्ये जसं की आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की सेक्शन वाईज तुम्हाला असणार आहे. तर तुम्हाला इथे बघा ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D. आता जोपर्यंत ग्रुप A असेल, ग्रुप Aचा जो टायमिंग आहे बघा इथं 29.48 सेकंड आहे तर तो आहे. जोपर्यंत ग्रुप A या टाइम लिमिटमध्ये आहे तोपर्यंतच ओपन होईल. 30 मिनिट झाल्यानंतर ग्रुप B ओपन होईल. तुम्ही ग्रुप A मधले प्रश्न तुम्ही सोडू शकणार नाही ना. आता या ठिकाणी तुम्हाला एक प्रो टिप सांगतो मी. ग्रुप A मध्ये गेल्यानंतर मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज आणि इंटेलिजन्स टेस्ट या चारीपैकी पहिल्या जे 3-4-5 मिनिटात ना जे सोपे प्रश्न आहेत ना अगदी धाड सोडून घ्यायचे. जास्त वेळ घालवायचा नाही प्रश्न वाचण्यात. आणि याच्यात जे असे काही प्रश्न असतील की तुम्ही ते वाचल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर येऊ शकतं, असे प्रश्न प्रत्येक याच्यातले तुम्ही जे आहेत ना तर ते सोडवू शकता. ठीक आहे, आता प्रश्न किती असणार आहे की तुम्हाला 4 विषय आहेत, 6-24 एका याच्यात कुणाला तुम्हाला 7 प्रश्न असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर मग तुम्ही यावरती मार्क फॉर रिव्ह्यू करायचं. जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर जर असं वाटतं की याच्यासाठी थोडासा वेळ लागेल तर मार्क फॉर रिव्ह्यू करायला विसरू नका, कारण नंतर मग तुम्ही त्यासाठी थोडासा वेळ वाचल्यानंतर तुम्ही करू शकता. जेवढे सोपे प्रश्न आहेत तर तेवढे अगोदर सोडवायचे आणि नंतर मग जे अवघडातले प्रश्न आहेत त्याच्यासाठी वेळ टाकून ठेवायचा. सिंपल गोष्ट आहे, अगदी 4थीच्या पोरालाही जमेल. आपल्याला फक्त यूज टू व्हायचं आहे. त्यासाठीच आपली ही जी टेस्ट सिरीज आहे तर तुम्ही ती जॉईन करा. अँड येस, जर तुम्हाला काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी आली तर आपल्या
या अकॅडमीच्या या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डेस्कटॉपवर जर तुम्हाला ही सोडवायची असेल तर त्याच्यासाठी वेबसाईटची लिंक आहे, तिथून जाऊन तुमचं जे काही ॲप्लिकेशनमधलं लॉगिन आहे तिथं लॉगिन केल्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज देऊ शकता. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आता इथून पुढचे जे दिवस आहेत कमीत कमी 8 ते 10 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सेल्फ स्टडीवरती जेवढा होईल तेवढा फोकस करा. येस, आणि नक्कीच तुमचं जे स्वप्न आहे तर ते पूर्ण होईल. आतापुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.